नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग. तर कसे आहेत मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, माहिती आहे की व्हिडिओ येत नाही आहेत, पण लवकरात लवकर मी एक छोटे छोटे सगळे व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन. आज कार्तिक एकादशी आहे. सगळ्यात प्रथम सगळ्यांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. कार्तिक एकादशी निमित्त आम्ही आज असं ठरवलेलं की उपवनला जायचं, कारण की कालच 31 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक साहेबांनी इथेच एक उपवन तलावाजवळ खूप मोठी विठ्ठलाची मूर्ती बनवलेली होती. आणि त्या विठ्ठलाची मूर्ती बनवली म्हणजे मूर्तिकाराने बनवली, ते लोकांनी स्थापित केलेली आहे आणि ती मूर्ती आपल्याला बघायची होती. म्हणून आम्ही आज इकडे आपल्या उपवन तलावाजवळ आलो आहे. तर चला मित्रांनो, आपण सगळेजण माझ्या व्लॉग थ्रू उपवन तलावाचं दर्शन घेऊया आणि इथे उभी जी विठ्ठलाची मूर्ती आहे 51 फुटाची ती पाहूया. चला गाईस. उपवन लेकमध्ये आतमध्ये आलोय, खूप वर्षानंतर आलोय आणि एक सुंदर विठ्ठलाची मूर्ती आज कार्तिक एकादशी निमित्त इथे स्थापना करण्यात आली आहे. तुम्हाला मी पूर्ण मूर्ती दाखवतोच. प्रताप सरनाईक हे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्या निधीतून ही संकल्पना केलेली आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवतो. खूप सुंदर अशी विठ्ठलाची 51 फूट मूर्ती बनवलेली आहे. खूप गर्दी आहे, आज कार्तिक एकादशी आहे म्हणून खूप गर्दी आहे. आणि आज ह्याचा कालच म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात अनावरण झालेलं आणि आता ही मूर्ती इथे सगळ्या भक्तांसाठी विठेवरी उभी आहे. आणि हा संपूर्ण तलाव इथे सजवलेला आहे कार्तिक एकादशी निमित्त. सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती 51 फुटी आहे. उपवन इथे आज कार्तिक एकादशी दिवशी बसवलेली आहे. ही मूर्ती 51 फुटाची आहे, तर तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे गार्गे साहेब यांच्याकडून सुद्धा भजन मंडळासाठी 100 रुपये आले, 100 रुपये पार्श्व आलेले आहे. आता या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम पण सुरू आहे मंदिराच्या इथे. मी जरा पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. सगळे येतात, फोटोज काढतात आणि म्हणजे प्रथमच म्हणजे ठाण्यामध्ये असं सुंदर पहिल्यांदाच काहीतरी अनुभवायला भेटतंय. फोटोची शॉपिंग नाही आहे. खूप सुंदर असं नियोजन. सुंदर दीपज्योत पण बनवली आहे इथे.
आता पूर्ण परिसर हा भक्तिमय झालाय. सगळेजण फोटोज काढतायत आणि सुंदर विठ्ठलाची मूर्ती इथे बनवली आहे. तर संपूर्ण परिसर एकदम भक्तिमय झालेला आहे. मी थोडा उशिरा आलो आहे कारण की मला वाटलेलं की गर्दी कमी असेल, पण प्रचंड गर्दी आहे. थोडंसं व्हिडिओ काढायला कमी भेटला आहे. लेट्स ट्राय नंतर फुर्सतमध्ये एक दिवशी येऊन पूर्ण उजेडामध्ये शूट करेन आणि परत वाटलं तर व्हिडिओ टाकेन. त्या निमित्ताने म्हणजे इथे यायला तरी भेटेल. खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. मूर्तिकाराचे नाव मला माहीत नाही, मी शोधतो इथे कुठे असेल तर मी लगेच त्यांना पण टॅग करेन. कुठे आहे का मी शोधतो. आता तिथे मंदिर मूर्तीच्या खाली तर लिहिलं नाही आहे, तर कुठे लिहिलं ते मी शोधतो आणि तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला जास्त काय म्हणजे लोकेशन सांगायची गरज नाही. उपवन तलाव हा पुष्कळ आहे. तर ठाणा स्टेशनवरनं तुम्ही रिक्षा पकडली तर डायरेक्ट उपवन तलावला येऊ शकता, किंवा तुमच्याकडे बाईक असेल तर नो डाऊट लोकेशनवरती टाकलं तर तुम्ही डायरेक्ट उपवनवरती पोचाल. आणि तिथे ती मूर्ती आहे सुंदर विठ्ठलाची. म्हणजे नवीन नवीन असे स्पॉट्स तुम्हाला बघायला भेटतील आता. जशी दिवे घाटाला जायच्या अगोदर राईट साईडला मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे, तशीच उपवनमध्ये पण आता ही 51 फुटी विठ्ठलाची मूर्ती उभी केलेली आहे. ती मूर्ती बघायला भेटल्या नाही आजपर्यंत. मी वारीला गेलेलो पण भेटली नाही बघायला. तर ठाण्यामध्येच घराजवळच विठ्ठलाची मूर्ती आली. अजून काय पाहिजे. ह्याची सवय. तर ही एक छोटीशी व्हिडिओ मी आज बनवलेली आहे खूप दिवसानंतर. आणि तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि सांगा. प्रयत्न करेन मी माझ्या ऑफिसच्या वेळातून वेळ काढून नक्की तुमच्यापर्यंत पोचून चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवून मी पोचवेन. लवकरच एक सिरीज चालू करणार आहे. जॉबच्या ह्याच्यामुळे मला जरा वेळ नाही भेटत आहे, पण तरी पण तुम्हाला हा कसा वाटला मला छोटासा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. नशीब एवढं चांगलं आहे की दिवे घाटामध्ये यावर्षी मला जायला भेटलं नाही, कारण की मी त्याच्या अगोदरच वारीतून निघून आलो. तर मला ती मूर्ती बघायची होती. यावर्षी असं काय घडलं की डायरेक्ट विठ्ठलच आमच्या ठाण्यामध्ये, म्हणजे मूर्ती ही एवढी मोठी मूर्ती आम्हाला बघायला भेटली. म्हणजे तिकडे जायची गरज नाही, डायरेक्ट मूर्ती या ठाण्यामध्येच बनलेली आहे. तर घराच्या जवळच आहे आणि विठ्ठलाने म्हणजे आवर्जून आज कार्तिक एकादशी आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आलो इथे आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही अपेक्षा असतील व्हिडिओमध्ये, कोणत्या व्हिडिओज बघायचे ते पण सांगा आणि नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.